अरे प्रसाद माझा ऐक. आत्ताच्या आत्ता या हॉटेलमधूनच नाही तर घरातून सुद्धा चालतं व्हायचं. तुझा एकही शब्द ऐकायचा नाहीये मला. हे पण प्रसाद तुला सांगितलेलं कळत नाही. कळत नाही तुला सांगितलेलं. तुला काय सांगितलं तुझं काहीही ऐकायच्या मनस्थितीत मी आत्ता नाहीये. हे बघ मला लवकरात लवकर हॉटेल सुरू करायचंय. चालतं. पंढरी शटर वर कर आणि या घाणीला बाहेर फेकून दे. प्रसाद प्रसाद तू माझं ऐकून घे ना. मी हे सगळं स्वतःच्या अकलीने केलेलं नाहीये. सासूबाईंनी सांगितलं म्हणून केलं. हो. सासूबाईंना तुझं हे हॉटेल बंद पाडायचं होतं. त्यांना आवडलं नव्हतं म्हणून त्यांनी जसं जसं सांगितलं तसं तसं मी केलं. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तोंडाला येईल ते बोलतोस तू. लाज नाही वाटत तुला. मी अलंकारची शपथ घेऊन सांगतो की हे सगळं सासूबाईंनीच सांगितलं मला. हे बघ मी तुला सगळं सांगतो मग तू ठरव की हे खरं आहे का खोटं आहे. प्लीज एकदा ऐकून घे. म्हणजे तू जेव्हा हॉटेल काढायचं ठरलं तेव्हा सासूबाई म्हणाला प्रसाद या दळभद्री धंद्यातून बाहेर पडायला पाहिजे. तुम्हाला जे हवंय जसं हवंय तसंच होईल. गाड़ा नंबर 33 का जो भाड़ेकरू है ना उसको उधर से है ना हुसकावने का है, डराने का है, धमकावने का है. पर इतना डराने का ना कि वो उस जगह में वापस आने की उसकी बिशातच नहीं होनी चाहिए. एवढंच काम है.